लाभलाय. आज हजारो वर्षांचा इतिहास त्या बारवेला लाभलाय आणि त्या बारवेवर हे सगळे जिहादी अतिक्रमण करतायत, अनधिकृत वस्त्या उभ्या करतायत आणि तरी त्यांना पाठीशी घातलं जाते. लोकांना वाटतं ना हिंदुत्ववादी काय करतात, हिंदुत्ववादी काय करतात. मी तुम्हाला सांगतो, तो सगळा मनसरचाच भूभाग जो वक्फ बोर्डाच्या घशात गेला होता ना, वक्फ बोर्डाचं नाव कागदावरनं काढायचं काम हिंदुत्ववाद्यांनी केलं. अजून तुम्ही लढा बळकट केला पुढच्या काळात ना, तर त्या बारवेच्या भोवती फिरायची सुद्धा कोणाची हिंमत होणार नाही. पण काय करणार, गंगाधर ही शक्तिमान आहे. आपल्याकडं गंगाधर ही शक्तिमान आहे साहेब, हे दुर्दैव आहे. आणि त्याच्यावर सगळ्यांनी माझी अत्यंत वाईट डोक्यात तिडीक गेली. हो काय लेकीबाळी रस्त्यावर पडलाय का? खुशाल म्हटलं जातं आर्थिक विकासावर लक्ष द्या, आर्थिक विकासावर लक्ष. बाबा तुम्ही आल्यावर किती पैसा सोबत घेऊन जातो बघतो आम्ही. ज्यांचं म्हणणं आहे ना पैसा पैसा पैसा, मेल्यावर किती नेतो बघतो. अरे पैसा आज आहे उद्या नाही, गरजेपुरता प्रत्येकाला लागतो. आणि ज्याने दाना दिलाय त्याने दात पण दिले, ज्याने दात दिले त्याने दाना पण दिलाय. धर्म मात्र टिकवायचा राहतो. काहींच ठरलंय पैसा पैसा पैसा, मग धर्म जाऊ द्या, धर्माचं काही का होईना. या वृत्तीवर आपल्या सगळ्यांना काम करावं लागणार आहे. अहो हे जिहादी हिंदू बहुसंख्य गावांमध्ये यांचं जे धाडस होतं ना, त्याचं एकमेव कारण आहे, कुणीतरी यांच्या प्रार्थना स्थळांमधनं सांगितलेलं राहतं, तू जा, तू यशस्वी झाला तर बक्षीस मिळेल आणि कदाचित या लढ्यात मेला तर जन्नत मिळेल. असले ब्रेन वॉश करून पाठवले जातात आणि हिंदू बहुसंख्य गावांमध्ये छोट्या छोट्या मुली अशा पद्धतीने बाटवण्याचं काम केलं जातंय. पण काय करणार साहेब, लय दुःख होतं. इतकं दुःख होतं, आज ती आळंदी पंढरपूरची वारी चालली आहे. कुणाची हो वारी? वारी विठ्ठलाची ना, आहे ना विठ्ठलाची. या जिहाद्यांनी वारीच्या वाटावर अल्लाचे बॅनर लावले. माझा अल्लाला विरोध नाही, पण सण कोणाचा आहे? सण विठ्ठलाचा आहे ना, मग विठ्ठलाचेच बॅनर लावा ना. अल्लाचे बॅनर कशाला पाहिजे? आईचा वाढदिवस सण, शुभेच्छा देतो गर्लफ्रेंडला. अरे आईचा वाढदिवस, आईला शुभेच्छा दे ना. पण जिथे जाईल तिथे जिहाद कसा करता येईल, धार्मिक तेढ कशी निर्माण करता येईल. अरे अल्लाह देवे अल्लाह दिलावे, ईदला लाव, मोहरमला लाव. पंढरपूरच्या वाटेवर आम्ही तेने सुखी, म्हणा विठ्ठल विठ्ठल मुखी, हेच बॅनर्स लागले पाहिजे. पण आमच्या हिंदूंना काही वाटत नाही. अहो खुशाल त्या जाळीदार टोप्या घालून येतात, कपाळाला टिळा लावत नाही, पण बॅग दिली, छत्री दिली, खायला बिस्किट पुडा दिला की हातपुडा करतात. आम्ही विचारलं का, ते म्हणतात आम्ही गांधीजींच्या विचारांनी प्रभावित झालो. अरे इतके प्रभावित झालात? अरे तुळशी माळ गळा, गोपी चंदन टिळा, हृदयी कळवळा, वैष्णवांचा निष्ठावंत भाव भक्ताचा स्वधर्म निर्धार हे वर्म चुकू नये. समोरच्याच्या कपाळाला गंध नाही, त्याच्या डोक्यावर फेटा नाही, वारकरी टोपी नाही, तो त्याच्या धर्माचा प्रचार करायला आलाय तुमच्यात. की आम्ही मुस्लिम कसे शहाणे म्हणून ती जाळीदार टोपी घालून येणार साहेब, कपाळाला टिळा लावणार नाही. आणि घ्या आमचे बिस्किट, घ्या आमच्या भेटवस्तू, आणि इस्लामचा प्रचार प्रसार त्यातून करणार. काय माझं तर या सगळ्या जिहाद्यांना सांगणं आहे, लईच प्रेम उतू आला असेल ना, तर वारीच्या वाटेवरच्या सगळ्या मशिदी आमच्या वारकऱ्यांसाठी झोपायला खुल्या करा साहेब. नाही होते तिथं दारात पण उभं राहता येत नाही. पण मग आमच्यातलेच काही सेक्युलर येतात ज्ञान पाजळायला. बघा त्याने बिस्किट वाटले, बिस्किट वाटले नाही, बिस्किट टाकले. ही अडचण आहे. माझ्या अनेक मी असेही मुसलमान पाहिले की जे डोक्यात वारकरी टोपी घालतात, कपाळाला टिळा लावतात आणि मग वारीत सहभागी होतात. त्या मुसलमानांचं मी पण स्वागत करतो.
पण जे जिहाद पसरवण्यासाठी येतात, ज्यांना विठ्ठल मानायचं नाही, ज्यांना माऊली मानायचं नाही, ज्यांना राम मानायचं नाही, ज्यांना कपाळाला टिळा लावायचं नाही, डोक्यावर वारकरी टोपी घालायची नाही, त्यांचा जिहाद आम्ही का म्हणून सहन करायचा? आणि याला जबाबदार सगळे आपले हिंदू बांधव आहे, दुसरं काय नाही. हिंदू जबाबदार आहे याला. हा जागृत होत नाही. याचा नेता जर म्हटला ना ही पश्चिम आहे, ते आईला आणि बापाला सुद्धा विचारत नाही ही खरंच पश्चिम आहे का. नाही नाही, मा नेता म्हटला. अरे किती नेत्याची चाटणार, वाट लागत चालली. अरे आमचं तर ठरलंय, आम्ही पक्ष बघत नाही, संघटना बघत नाही, जो हिंदुत्वासोबत आम्ही त्याच्या सोबत. सरळ सूत्र आहे, सरळ गणित आहे. आणि हे गणित जोपर्यंत तुमच्या सगळ्यांचं होणार नाही तोपर्यंत न्याय भेटणार नाही. आज आज आलोय आपण निषेध व्यक्त करायला. मी आज तुम्हाला सांगतो, हे ज्यांनी या गोष्टीला गांभीर्यानं घेतलं नाही त्यांना तर त्यांची लायकी दाखवूच. पण पुढच्या काळामध्ये मी वारंवार सांगतोय, पडळकर साहेब मागच्या काळामध्ये मालेगाव मधल्या डोंगराळे गावात 3 वर्षाच्या पोरीवर बलात्कार झाला. आत्ता मागे पुणे जिल्ह्यातील नरसापूर गावात 3 वर्षाच्या मुलीवर बलात्कार झाला. का आम्ही इतके शांतता प्रिय झालोय की आम्ही पोलिसांना फोन करा, वकिलाला फोन करा, पुढाऱ्याला फोन करा. माझं सांगणं आहे, घटना डोंगराळे गावातल्या असू द्या, नसरापूर मधल्या असू द्या, नाही तर शिंगवे पारगाव मधल्या विनय भांगाची असू द्या, पुढच्या काळामध्ये आपल्या सगळ्या हिंदू बांधवांनी लेकी बाळींच्या बाबतीत जेव्हा अशी घटना घडेल तेव्हा पहिला फोन पोलिसांना करायचा नाही, पुढाऱ्याला करायचा नाही, पहिला फोन हिंदुत्ववाद्यांना करायचा. आधी हे सगळे भगव्या टोप्या घातलेले गावात येऊ द्या आणि तो आरोपी आम्हा हिंदुत्ववाद्यांच्या स्वाधीन करा. आम्ही त्याचा इतका पद्धतशीर कार्यक्रम लावतो की पोलिसांच्या हवाली करताना त्याचे श्वास चालू ठेवायचे का बंद ठेवायचे हे आम्ही ठरवू. त्याच्याशिवाय होणार नाही. आपल्याला छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श घेऊन माता भगिनींच्या अंगावर जो हात घालील त्याला सुट्टीच द्यायची नाही. या तत्वावर यावं लागल, तेव्हा आणि तेव्हाच या देशातल्या माता भगिनी सुरक्षित होणार आहे. आणि या स्त्री संस्कृतीचा आधार आहे साहेब. आणि ती स्त्री जर बाटवली गेली, बिघडवली गेली, तिच्या बाबतीत चुकीची वर्तणूक झाली तर राज्य संपले, देश संपले. हा हिंदुस्थान का टिकून आहे माहिती? वर्षानुवर्ष इथे स्त्रीला मातृत्वाचा दर्जा दिला, भगवतीचा दर्जा दिला, म्हणून हिंदुस्थान टिकून आहे. आज ज्या पद्धतीनं ही ज्याला वाटतं ना किरकोळ घटना आहे त्याला इथले व्हिडिओच पाठवा फक्त. हा जमलेला समाज तुला किरकोळ वाटतोय का गदाड्या? हा किरकोळ आहे हा समाज. 80तली म्हातारी आहे, तारुण्यातले पोरं आहे, महिला आहे, लहान बालक आहे, हे किरकोळ आहेत, छोटे आहेत, यांना समजत नाही काहीच. चाललंय काय? अरे बाकीच्या बाबतीत किती साहेब इतके पद्धतशीर निर्णय होतात, एकजूट असल्यामुळे होतात. मी तुम्हाला सांगतो, तो जो दुसरा जो आहे केस कापणारा त्याला सुद्धा सह आरोपी केलं पाहिजे. आणि गावामध्ये आज सांगतो, कोणाला काय मिरच्या लागायच्या त्याला लागू द्या. पुढच्या काळामध्ये या गावामध्ये साधी सुई जरी घ्यायची असली आणि महागडी कार जरी घ्यायची असली तरी ती हिंदू बांधवांकडूनच घ्यायचे. यांना जर आपल्या पोरींमधली देवी दिसत नसेल, आपल्या पोरांमधला नारायण दिसत नसेल, तुमचा फ्लॅट, घर, बंगला, व्यापारी गाडे, दुकान, जागा, शेतजमीन, प्लॉट्स विकायचे आहेत का? विकायचे असतील तर आजच आमच्याशी संपर्क साधा. स्थावर मालमत्ता खरेदी विक्रीसाठी आंबेगाव तालुक्यातील विश्वसनीय नाव म्हणजे सीता प्रॉपर्टीज. आमची वैशिष्ट्ये: जलद व्यवहार, तुमच्या प्रॉपर्टीजची योग्य किंमत, मालक व ग्राहक यांच्यात समोरासमोर पारदर्शक व्यवहार. आमचा संपर्क 7972 82 24 33 व 80 10 25 09 54.